काँग्रेसकडे देतील बघा लक्ष, कारण मोदीवर थोडी नाराज 100% कल भारतीय जनता पार्टीकडनं आहे. काँग्रेसचं जास्त सांगते. आमचं मत भाजपचं येईल असं वाटतं. भाजपने कामे भरपूर केलेले आहेत. मी भाजपला मत टाकणार नाही. जी पारंपरिक मतं होती भाजपवाल्यांची ती सगळी आता जरा नाराज झालेली. तर सातपुतेला जरा सहकार्य द्यावं असं वाटतं. प्रणिती शिंदे ते 100% निवडून येतील असा अंदाज आहे माझा. आम्हाला प्रणितीताई शिंदे. राम सरकार म्हणतो मतदाराला कोणाला मत टाकू नका. प्रणिती शिंदे. अगदी योग्य सरकार भाजप 400 पार होणारच. सध्या महाविकास आघाडीचं जड आहे असं आमचं म्हणणं. भाजपचा राम सातपुते. घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, TV, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील, इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. सध्या लोकसभेच्या निवडणूक जी सुरू आहे त्या संदर्भात आपण मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन सर्वसामान्य माणूस या निवडणुकीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो याचा अंदाज घेत आहोत. त्यासाठी लढाई लोकसभेची या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आहोत पंढरपूर शहराच्या चौफाळा या भागामध्ये. पंढरपूरचा जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, चौफाळा आहे, मंदिर परिसर आहे, या परिसरातील जे लोक आहेत त्यांची या निवडणुकीकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे त्याचा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मामा नमस्कार. नमस्कार, बोला. परमेश्वर. लोकसभेची निवडणूक सुरू आहे बर खासदारकीची. बर, काय वाटतं तुम्हाला की ही जी निवडणूक आहे ही कोणत्या मुद्द्यावर लढली जाईल? आता काय पुढचं कोण सांगू शकत काय? नाही, मुद्दे काय असतील ह्या निवडणुकीचे? मुद्दे म्हणजे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक, म्हणजे खासदार जे निवडून येणार आहे त्यांनी काय काम करावं, कसं करावं? का आता इथला विकास त्यांनी केला व्यवस्थित म्हणजे बाजार एवढेच म्हणणार इथली लोक. काय म्हणणार? काय म्हणणार? चांगला करावा विकास, कुणी काही येणार चांगला करावा एवढंच म्हणणार लोक, बाकी काय म्हणणार. आता आपल्या मतदारसंघामध्ये प्रणितीताई शिंदे आणि राम सातपुते हे 2 उमेदवार आहेत, एक काँग्रेसचे आणि भाजपचे. कसं वाटतं तुम्हाला? आता ह्या बारीनं भाजपकडे काही लक्कीतली लोक देणार नाहीत, काँग्रेसकडे देतील बघा लक्ष, कारण मोदीवर थोडी नाराज. त्यामुळे लोकांचं काय मत कुणीकडे काय होतंय काही सांगता येत नाही. शेवटी लोक ठरवणार होता. जनतावर आहे अवलंबून, आपल्यावर आहे का काय? जनता ठरवणार काय करायचं. तुमचं काय मत आहे ह्या संदर्भात? एकच आहे. काय विकास केला तर संपला विषय. विकास करावा, कोणी यावं विकास करावा. कोण करा असं वाटतं? तर काय जय त्या हिशोबावर आहे. नमस्कार मामा, काय नाव तुमचं? कोणाला? अरुण बाबूराव गोरे. काका, सभेची निवडणूक सुरू आहे. 2 उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे. काँग्रेसचे उमेदवार आहेत प्रणिती शिंदे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. भाजपचे राम सातपुते आहेत. होय. काय वाटतं तुम्हाला ह्या निवडणुकीत कल कसा असेल लोकांचा? लोकांचा कल 100% कल भारतीय जनता पार्टीकडनं आहे. बर. कोणत्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी? विकासाच्या मुद्द्यावर. बर. काय वाटतं तुम्हाला, भारतीय जनता पार्टीने विकास केला? पहिले खासदारनं तर काहीच केलं नाही असं म्हणतात लोक. नाही केलं. सूर्यप्रकाश हे इतकं स्वच्छ आहे. कार्य केलेलं. मग आपण कार्य केलेलं मतदार या नात्याने आमचं म्हणणं मांडणं आमचं हे आहे. बरोबर. अजून ह्याच्यापेक्षा काय विकास आहे, ह्याच्यापेक्षा अजून जर पुढचं त्यांच्या हातात सत्ता दिली तर अजून पंढरीचा नाही संपूर्ण महाराष्ट्राचा, देशाचा विकास होणार आहे. आज या पंढरी नगरीमध्ये हे रस्ते जे सगळे जोडले
या पंढरी नगरीमध्ये फार लांब लांबनं लोक दर्शनाला येऊ लागले. यापूर्वी येत होते फक्त 4 वाऱ्याच भरत होते. आता ही 12 महिने वारी चालू झाली. कशाचं कारण आहे हे की हे सगळे रस्ते जोडल्याचं कारण आहे, असं आमचं मत आहे. धन्यवाद. जेव्हा सर्वसामान्य माणसाशी आपण बोलत असतो त्यामध्ये छोटे मोठे व्यावसायिक असतात, रिक्षावाले असतात, टांगेवाले असतात आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळं इथल्या प्रत्येक माणसाचं मत आणि प्रतिक्रिया ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तशीच ती जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं की या सर्वसामान्य लोकांचं काय मत आहे. दादा, नाव सांगतो का तुमचं? काय नाव? दत्ता मुरलीधर डोळस. बोर्ड बाहेर येतं का? काय म्हणता येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे खासदारकीची, त्या कसं बघता तुम्ही त्या निवडणुकीकडे? नाही, दुसऱ्याला सांगू नका, तुम्ही बोला. म्हणजे कोण बोलणार आहे की पुढे? तर इथं जे काही लोक उपस्थित आहेत त्यांच्यापैकी काही लोकांशी आपण चर्चा करूया. महाराज, काय नाव तुमचं? लक्ष्मीकांत हुंडेकरी. बर. काय व्यवसाय का तुमचा? रिक्षा. रिक्षाचं. बर. कसं वाटतं, तुम्ही एक सर्वसामान्य रिक्षा चालवणारे किंवा छोटे मोठे व्यावसायिक म्हणून आम्ही प्रतिक्रिया घेतोय की ह्या येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीकडे कसं बघता तुम्ही? कोणत्या मुद्द्यावर निवडणूक चालेल ही? विकासाच्या मुद्द्यावर. तुम्ही पण या पुढे दोघे बोला. विकासाच्या मुद्द्यावर. बरं. आता जे 2 उमेदवार आहेत, कोण आहेत माहिती आहेत का तुम्हाला? उमेदवार कोण कोण आहेत? अजून काय टिकले, नाव टिकले झालेत की काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आहेत, सुशील कुमार शिंदेची मुलगी, आणि भाजपकडनं रामसिंह सातपुते म्हणून जे आहेत की नाही, माळशिरसचे आमदार होते, ते आता उमेदवार आहेत भाजपचे आणि काँग्रेसचे. काय असतील उमेदवार पण त्यांचे अजून पुढे आलेले नाहीत. ह्या दोघांपैकी कसं वाटतं? जास्त सांगते कुमार शिंदे. बर बर बर. कशामुळे असं वाटतं तुम्हाला? म्हणजे काय आता पहिले 2 वर्ष काय ते पहिल्यांदा आज निवडून पण ह्या वर्षी त्यांनी आश्वासन दिले काय ना काय बदल करून. बर बर बर. तुमचं काय मत आहे ह्या संदर्भात? ह्या 2 उमेदवारांमध्ये कोणाची तुम्हाला सक्षम उमेदवार कोणता वाटतो? आमचं मत भाजपचं येईल असं वाटतं. का बरं असं वाटतं? आता ह्यांनी म्हणले काँग्रेसचं, मी त्यांना विचारलं का बरं, तसं तुम्हाला विचारतो का बरं? कारण त्या सगळीकडे आता भाजपचं वारं आहे. बर. आता भरपूर बदल झालेले आहे. ह्याच्यात सुद्धा पुढं बदल होणार आहे. कॉरिडॉर म्हणा किंवा मंदिरचं नूतनीकरण म्हणा, कारण ते काळाची गरज आहे. आता लोक चालणारी कमी झाली आणि वाहनाने जास्त येणार झाले. आता रस्ते झाले लहान, गावातल्या पण गाड्या, बाहेरच्या पण गाड्या, रस्ते लहान झाले, प्रदक्षिणा भरपूर होतं. ते मोठं करणं गरजेचं आहे. कॉरिडॉर सुद्धा झालेलं आहे म्हणतो. पार्किंग कमी आहे पार्किंग. हो, पार्किंगची गरज आहे. आणि गावात जेव्हा आपण येतो तेव्हा वाहनांना पार्किंगची फार परिस्थिती आहे. ठराविक ठिकाणी वाहन आहेत, बाकी ठिकाणी कुठे नाहीत वाहन. आणि मेन गोष्ट महाद्वार घाटापासून शिवाजी चौकापर्यंत लेडीज आणि पुरुषाची बाथरूमची व्यवस्था नाही. महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. पण हे सगळे महाद्वार घाटापासून शिवाजी चौकापर्यंत बघा, अगदी बरोबर आहे. पूर्ण प्रदक्षिणा रोडवर नाही, कुठंच नाही. महिलांसाठी सुद्धा नाही. ऐका ना, हे जे मुद्दे आहेत का नाही, हे सगळे स्थानिक मुद्दे आहेत. आता समजा पंढरपूर शहरामध्ये जी काही विकास कामं करायची आहेत, म्हणजे टॉयलेट असेल, बाथरूम असेल, मुतारीची सोय असेल, अंतर्गत रस्ते असतील, हे सगळे नगर प्रशासन म्हणजे नगर परिषद करत असते. आता जो निवडणूक आहे ते खासदारकीची आहे. खासदारकडनं हे काम होत नसतात, इथले स्थानिक प्रशासन आमदार यांच्याकडून होत असतात. आता जी खासदारकीची देशाची निवडणूक आहे त्या संदर्भात आपण बोलत असताना खासदारकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? येणाऱ्या खासदारकडनं काय अपेक्षा आहे? खासदारकडे यावे, त्यांनी सुविधा कराव्या, पंढरपूरची सुविधा करावी, वारकऱ्याकरता त्यांनी शौचालय करावं, आणि जे भक्त लोक येतात त्यांच्याकरता जेवणाची सोय कमी 2 पण असते ते 3 वाजता वाढवावी. रात्री 10 पण त्यांनी ठेवावी जेवणाची सोय. बरोबर. आणि एवढं पहिले खासदार अन्नछत्र पहिले खासदार लोकांनी कुठचंही काम केलेलं नाही पंढरपुरामध्ये. येणे निवडणूक झाली की जाणे, त्याच्यात 5 वर्ष येत नाहीत, बघत नाहीत काय चाललंय काय नाही, आमदार सुद्धा विचारत नाहीत ती काय नाही. त्याच्यामुळं इथली खासदार लोकांना पंढरपूरचे नागरिक सगळे कंटाळलेले आहेत. आता उद्याच्या निवडणुकीमध्ये 2 खासदार उमेदवार आहेत, प्रणितीताई शिंदे आणि राम सातपुते.
कोणता उमेदवार सक्षम वाटतो तुम्हाला? आम्हाला दोन्ही शिंदे बी चांगले माणसं आहेत आमचे हा. आणि सातपुते ही पण चांगली माणसं आहेत. नाही. त्यांनी काम करावं ही आमची इच्छा. खासदार कुठलाही खासदार येऊ द्या, पंढरपूरचा विकास, सोलापूर जिल्ह्याचा विकास करावा ही आमची प्रार्थना आहे. देवापुढे निवडताना एकच निवडावं लागणार. निवडा एकच निवडू आम्ही, पण त्यांनी काम करावं. पहिले खासदार लोक आणि आताच्या खासदारामध्ये आसमानचा फरक आहे. हा, पहिले खासदार रामदास आठवले होते, काय काम नाहीत. पुन्हा बनसोडे होते, काय काम नाही केले काम, साधारण काम. या सध्याच्या आमदारामध्ये फक्त तुमचे ही काय आमदार कोण, अवताडे दादाने निम्म्याच्या वर पंढरपूर तालुक्याचे विकास भरपूर त्यांनी केलेला आहे. विकास कामं भरपूर केली त्यांनी. येणाऱ्या निवडणुकीत कसं करायचं? खासदारचं कुणाला द्यायचं? खासदारमध्ये आम्ही भाजपला देऊ शकतो, भाजपच्या येऊ शकतो. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीत सुद्धा भाजपच येणार आहे. ही आमची देवापुढे प्रार्थना आहे. कशासाठी पाहिजे भाजप? भाजपने कामे भरपूर केलेले आहेत. काय शहरामध्ये केले नाहीत, काय केले असतील त्याचा विचार नाही, पण भाजपचे कामं भरपूर आहेत. नरेंद्र मोदी हे सक्षम आहेत. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी असल्यामुळं भारताचा विकास अजून इथला चांगला होणार आहे. अजून भारताचा विकास. पंढरपूर लक्ष्मण गणपत अनपट जिल्हा परिषद सदस्य माझे 1992 साली शिवसेनेचा मी बाळासाहेब ठाकरेंवर नाहणारे वाघ आहे. ही जी बोलते ही बातम्या जी देते सगळे लबाड देते. का बरं असं वाटतं तुम्हाला? मला काय वाटत नाही असं नाहीये. मी काय म्हणतो ऐकून घ्या. ही एकनाथ शिंदे नुका चोर रिक्षा चालवतो ठाण्यात माझ्या देखत. मी आनंदीने त्यांनी बघितलं नाही, मी आनंदीने स्वतः बघितलेला आहे. माझ्या अपेक्षा काय आहे माहिती का, ह्या सरकारला हे राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही जे म्हणता बीजेपी त्यांना अजिबात मत देऊ नका, माझी भूमिका आहे. तुम्ही म्हणला आता रिक्षा चालवणारा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला. एक मिनिट तुम्ही तुमचं माझं ऐकून घ्या, नंतर तुम्ही बोला. मी आज 25 वर्ष ह्या चौकात आहे. या चौकात 25 वर्ष झाले, कुणाला येत नाही विचारा. मी असं आहे की असं काही भामटा नाहीये. मी आज 10 वर्ष इलेक्शन लढतोय शिवसेनेच्या नावावर, बाळासाहेबांच्या छत्रपतीच्या नावावर. मला काय देणं घेणं नाही. मी माझं कष्ट आहे, माझ्या घरी भरपूर इस्टेट आहे, मला देणं घेणं काय करायचं नाहीये. पण ह्यानी असं लाचारपणे राजकारण करून असा आमचा विषय आहे. काय माझं चुकलं झालं बोलणं. आणि येणाऱ्या भावी काळात हे उद्धव साहेबाची जनता येणार आहे, लक्षात ठेवा. खासदार येऊ, आमदार येऊ, काही येऊ, शाही बाळासाहेबांच याच्या आशीर्वादाने येणार का पक्षावर. एकंदरीत एखादा रिक्षावाला, एखादा सामान्य पानपट्टीवाला, एखादा दुकानदार जर समजा मोठ्या पदावर गेला तर त्याला काय हरकत आहे का तुमची? काही नाही. आता उद्या हे रिक्षावाला समजा आमदार झाला का तुम्हाला आनंद आहे. आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आनंद त्याला फुलं आपण उधळू. त्यांनी कामं करावी. एक मिनिट ऐकून घ्या. त्यांनी विकास काय केला नाही हे 1 मिनिट आठवले झाला. पहिल्यांदा थोरात साहेब तर तुम्ही बघितलं नाही, 7 वेळा निवडून आलाय खासदार. 7 वेळा निवडून आलाय. त्याला मी बघितलं सुद्धा नाही, मी जिल्हाभर सदस्य असून. आणि त्यांनी काय केलं माहित आहे का, त्याच्यानंतर कोण आला, मनसोडे आला. त्यानंतर स्वामी आला सोलापूर मतदारसंघातून. बरोबर आहे का. आता येणाऱ्या खासदारानं त्यानं काय करावं, तुझी लायकी असली तर काम करायची, पावर असली तर काम कर, नाही तर तू लायकीचा नाही उभा राहायचा उमेदवारच्या. ऐका की आता जे उमेदवार आहेत 2, मला एक वाक्यात सांगा. आता तुमचं मला मूड कळला, काय तुम्हाला काय म्हणायचं हे माझ्या लक्षात आलं, जनतेच्या पण लक्षात आलं, आपले बघताय जनता. मला काय म्हणायचंय, येणारी जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये 2 जे उमेदवार आहेत कोण कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे की मी व्हॉट्सअपवर रोखतो माझे सगळं सिटी कॅमेरे माझ्याजवळ. ऐका ना, त्यापैकी कोणता उमेदवार सक्षम वाटतो तुम्हाला? कुठला? मी भाजपला मत टाकणार नाहीये. त्याला अपक्ष असला उभा राहिला त्याला मत टाकणार नाही. काँग्रेसचे आहेत की प्रणिती शिंदे आहेत. काय नाही ती काय झूट बाजार आहे. हो देणार नाही मत. अहो महाविकास आघाडी आहे की तुमची शिवसेना? देणार नाही देणार. तुम्ही प्रतिनाथ शिंदेला विचारलं का,
बाबा ही माणसं अशी म्हणते, तू काय कार्य केले, तुझ्या बापान काय कार्य केले, भाजप तू खासदार होता या मतदारसंघातून निवडून आलता, काय कार्य केले, बर काय कार्य केले तुमच्या सिग्नल ऑलरेडी रेकॉर्ड होत हा बोल काय केले तुझ्या बापान काय कार्य केलं, तू आता खासदार उभारले, तुला कशासाठी निवडून द्यायचंय. म्हणजे एकंदरीत तुमच्या दोन्ही उमेदवारांवर तुमची नाराजी आहे. नाराजी आहे, स्पष्ट नाराजी आहे, आपलं काय नाही विषय. बरं चालेल. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जेव्हा आपण पंढरपूरच्या मंदिर आणि चौफाळा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल या परिसरात जेव्हा लोकांशी बोलत होतो तेव्हा आपल्यासोबत काही व्यापारी, कारण पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे व्यापार इथला जे छोटे मोठे दुकानदार आहेत व्यापारी आहेत त्यांचं पण प्रतिक्रिया महत्वाची आहे. नाव सांगा काका. आशिष बाळकृष्ण राजहंस. बरं काय वाटतं तुम्हाला येणारी जी निवडणूक आहे त्याच्या संदर्भात कसं विचार करताय तुम्ही. तसं बघायला गेलं तर सध्या दुष्काळ वगैरे यामुळे जरा सरकारच्या विरोधात नाराजी दिसते आहे. भाजपचं काम चांगलं आहे, परंतु पंढरपूरचा जर आपण विचार केला तर पंढरपूर सध्या कॉरिडॉर हा विषय फार महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळं जे पारंपरिक मतं होती भाजपवाल्यांची ती सगळी आता जरा नाराज झालेली आहे. काय करणार आहेत काय नाही ह्याची काही स्पष्टता नाही, त्यामुळे लोक नाराज आहेत. त्यामुळं यावेळेस जरा भाजपला फटका बसण्याची शक्यता मला वाटते. करोडाचा विषय तुम्ही काढला म्हणून सांगतो, तुम्ही व्यापारी आहे, तुम्ही प्रभावित होणार आहे करोडामुळे, परंतु असाही एक वर्ग आहे विचार करणारा पंढरपुरात की किती दिवस बाबा आपण असा अरुंद रस्त्यावर गल्लीबोळात राहायचं, कधीतरी हे बदल झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. आणि करोडाच्या निमित्तानं जर पंढरपूरचा जर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विकास होणार असेल तर त्याला आपली हरकत असायचं कारण काय. नाही बरोबर आहे, विकास झाला पाहिजे हे मान्य आहे, पण काय करणार आहे इथल्या लोकांना कळलं पाहिजे ना. बरोबर. आता जसं मुंबईत धाराशिव झोपडपट्टी वगैरे होती ती सगळी त्यांनी काढून टाकली आणि त्यांना तिथं जागा दिल्या. तसं आमचंही म्हणणं आहे की हे तुम्हाला जर करायचा असेल विकास तर एकदाच करून टाका, सारखं वारंवार कशाला करायचं. हे सगळा परिसर गोल सगळा मोकळा करून टाका आणि तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे रस्ते तुम्ही मोठे करा आणि राहिलेले जे रस्ते भाग राहणार आहे त्यामध्ये ज्या त्या भागातल्या लोकांना घरं बिरं बांधून द्या. धाराशिव पद्धतीने तुम्ही विकास करायला काय हरकत नाही, पण कोणावर अन्याय करून जर तुम्ही करत असाल तर ते जनता सहन करणार. बरोबर बरोबर अगदी बरोबर. नाही आता कसं होतं, विकास म्हणलं की आपल्याला एकच दिसतं की बाबा रस्ते मोठे करणे, पण फक्त रस्ते मोठे करणे म्हणजेच विकास नव्हे तर इतरही काही गोष्टी असतात. तिथं आता विकासाच्याच बाबतीत बोलायचं तर पंढरपुरात इथून स्टँड पर्यंत जाऊस तर बाथरूम नाहीये, पुन्हा म्हणजे मुतारी नाही, साधी मुतारी सुद्धा नाही. लोकांना जर प्रातर्विधी करायचा असेल तर कुठं जाणार, ते शौचालय बांधलेत पण एक 65 एकरात आहे, एक तिकडे चंद्रभागा स्टँडवर आहे, एक आपल्या एसटी स्टँडवर आहे. ह्या गोष्टींचा जी महत्वाच्या असतात किंवा जेवणाची सोय असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टी, रिक्षा मिळत नाही, मंदिरपर्यंत यायचं म्हणलं वयोवृद्ध माणसाला तर रिक्षानं जात नाही मंदिरापर्यंत, ह्या गोष्टी आहेत ना. मूलभूत सुविधा पहिल्यापासून प्रशासनानं दुर्लक्षच आहे. त्यातल्या त्यात लेडींचे फार प्रॉब्लेम येतो जरा आणि ते होणं गरजेचं आहे. पण पहिलं कसं आहे, पहिलं जी पूर्वी प्लॅनिंग केलेलं आहे 65 सालापासून त्यातलं फक्त 2% त्यांनी विकास केलेला आहे. 2% रस्ते त्यांनी घेतलेले आहेत, बाकीचे रस्ते तुम्ही काय घेतले नाहीत माहित त्या वर्ष. मग आधी ते रस्ते पूर्ण करा आणि मग त्याच्या काय परिणाम होतो तो बघून बाकी तुम्ही कॉरिडॉरचा विषय घ्या असं आमचं म्हणणं आहे. आता कॉरिडॉर हा प्रश्न आहेच, तो राज्य शासनाचा खरं तर विषय आहे, पण तो येणाऱ्या लोकसभेमध्ये काय वाटतं कुठला दोन पैकी कोणता, म्हणजे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यापैकी कोणता उमेदवार सक्षम वाटतो तुम्हाला. जसं आता नवीन लोकांना संधी दिली पाहिजे तसं आम्हाला राम सातपुते चांगला उमेदवार वाटतो यावेळेस. काय नाव दादा म्हणलं तुमचं. माझं नाव शिवप्रसाद. काय वाटतं येणारी लोकसभेची निवडणूक आहे, सोलापूर मतदारसंघामध्ये 2 उमेदवार आहेत, काँग्रेसचा एक आहे आणि भाजपचा एक आहे, आणखी काही उमेदवार असतील पण त्यांची अजून स्पष्टता नाहीये त्याच्यात. काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत कोणता उमेदवार सक्षम वाटतो तुम्हाला. सक्षम तर आम्हाला सातपुते जर बाहेरचे आहेत आणि शिंदे जे आहे ती स्थायिक आहे, त्यामुळे जरा शिंदे मॅडम जरा बरं वाटतं काम आहे बाबतीत. पण ते असं वर्ण जर विचार केला तर केंद्रापासून तर सातपुतेला जरा सहकार्य द्यावं असं वाटतं. मग हे कन्फ्युजन झालं, मग तुम्ही नेमकं, कारण खासदार तर एकच निवडावं लागेल, खासदार होणार नाही. जर एक खासदार निवडायची वेळ आली तर तुम्ही कुणाला प्राधान्य द्याल. आम्ही प्राधान्य मोदींना द्याला. म्हणजे स्थानिक उमेदवार कोण आहे ते बघणार नाही. राष्ट्रीय पातळीवर जे काय चालतं त्याला आमचं त्यातनं अयोध्येचे राम मंदिर वगैरे बनवलं, सुविधा केल्या आहेत, जरा गुंडगिरी वगैरे कमी झाली, भ्रष्टाचार कमी थोडा व्हायला लागला, भ्रष्टाचारावर आळा बसतोय, त्यामुळे जरा मोदींचं
पण लोक म्हणतात मोदीचं सरकार जे आहे ते महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, त्यानंतर शेतकऱ्यांच्या विरोधात वागतंय असं म्हणतात लोक. अहो लोकसंख्येच्या मानाच्या थोडं कमी जास्ती महागाई होत राहणार. हो महागाईचा विषय आणि याच्या बाबतीत विषय तो वेगळा आहे. महागाईचा विषय म्हणजे काय कमी जास्ती पाऊस किंवा काय किंवा लोकसंख्येच्या मानानं परिवर्तन थोडे बहुत महागाई होत राहणार, कमी जास्ती होणार. 10 वर्षात पेट्रोल 110 वर गेलं, म्हणजे पहिले 75 होतं. काँग्रेसच्या काळात तर काय 55 रुपये होतं, ते 70-80 पर्यंत गेलतेच ना. जसं ते वाढत जाईल तसं थोडा बहुत फरक पडत जाणार ना. मामा काय नाव तुमचं? माझं नाव विलास केशव गाडे. पंढरपूरच्या या मंदिर परिसरात लाखो भाविक येतात, दरवर्षी वारीला येतात, एरवी सुद्धा दर्शनाला येतात. तुम्ही इथं व्यापारी म्हणून जेव्हा काम करत असता, काय वाटतं तुम्हाला ह्या म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत, सरकार आहे, ह्यांचा कडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी काय करावं असं वाटतं? सर्वसाधारणपणे सध्या जे सरकार आहे भाजपचं ते व्यवस्थित आहे. पण सध्या आमचा इथला प्रॉब्लेम काय आहे, कॉरिडॉरच्या बाबतीत त्याने आमचा व्यवस्थित विचार करावा, आमच्याशी संवाद साधावा, इथल्या लोकप्रतिनिधीशी व्यवस्थित त्यांचं कसं काय आहे ते स्पष्टपणे विश्वासात घेऊन स्पष्टपणे सांगून त्याची ते आणि आम्हाला काय तुम्ही कसं विस्थापित करणार किंवा आमचं पुनर्रोपण करणार कसं ह्या दृष्टीनं त्याने आम्हाला व्यवस्थित विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे. तसं आम्ही इथून भाजपचेच लोक आहोत सगळे इथल्या भागातले, आणि आजपर्यंत सुद्धा भाजपच्याच पाठीशी आहे. आणि त्याने फक्त आमचं पुनर्वसन व्यवस्थित करून द्यावं किंवा इथला तोडगा व्यवस्थित काढावा, ह्या बाबतीत आमची नवीन विनंती आहे. आणि व्यवस्थितरित्या भाजपची आतापर्यंत वाटचाल चांगली आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये जे 2 उमेदवार आहेत त्यापैकी कोणता उमेदवार सक्षम वाटतो तुम्हाला? भाजपचाच वाटतो. भाजप. हो भाजप. उमेदवार कोण आहे? सातपुते. पहिल्या 2 खासदारवर बरीच नाराजी आहे. मान्य आहे. मी काय म्हणतो, खासदार हा इथल्या लेवलचा नसतो, खासदार हा लोकसभेतला असतो. तो तिथं बसून निधी पाठवत असतो. इथं जे असे इथं ते हँडल करणारे आमदार आमचे प्रशांत मालक, अवताडे साहेब हे जे आहेत ना, इथलं संपूर्ण व्यवस्थित नगर परिषद हे सगळे हँडल करतात. खासदाराने इथं यावं आणि इथं काय करावं असा प्रश्न नाही. बरोबर. त्यामुळे लोकांनी खासदार कुठं आहे, खासदार असे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. बरोबर. त्याने व्यवस्थित निधी दिलेत पाठवून. हेच आमची अपेक्षा. आणि अजून इथून पण व्यवस्थित निधी येणार, पंढरपूरची प्रगती होणार बस. आणि व्यापाऱ्यांचे सुद्धा व्यवस्थित त्यांनी विश्वासात घेऊन करावं, हेच आमची इच्छा आहे. तुम्ही एवढं बोला, मला एक प्रश्न नेहमी पडतो. बोला. पंढरपूरला जो एवढा मोठा निधी येतो, वारीचा निधी येतो, शहर विकासचा निधी येतो, बरोबर आहे. पुन्हा आता परवा अतिरिक्त निधी दिला, बरोबर आहे. ह्या सगळ्या निधीचा योग्य वापर केला जातो पंढरपुरात वाटतं का? काय माहितीये का, इथं जे आहे ते स्थानिक लोकांची मालमत्ता आहेत. तिथं नगरपालिकेला किंवा काय कोणा हस्तांतर करता येत नाही, करता येत नाही. त्यामुळे इथं समजा संडास बाथरूम इथं व्यवस्थित करता येत नाही. त्यांनी बाजूला जे आहे मोकळ्या जागा तिथे त्याने व्यवस्थित करता येते, पण ते थोडंसं त्यांनी दुर्लक्ष आहे त्याच्या. निधीचा वापर येतो पण त्याचा व्यवस्थितरित्या करत नाही. टॉयलेट बाथरूमच नव्हे तर बऱ्याच गोष्टी रस्ते आहेत, हे बरोबर असतील, पार्किंग असेल, वारकऱ्यांना देण्यासाठी सोया असतील, आरोग्य सुविधा असतील, अनेक गोष्टी उणिवा जाणवतात. मान्य आहे. पण त्या बाबतीत देखील ते कार्य करते आहेत, चालूच आहे त्यांचं सुद्धा. खरं तर हे सगळे म्हणजे देश लेवलचे प्रश्न नाहीत, हे आणि राज्य सरकारचे प्रश्न. तरी तुझा विषय निघाला म्हणून तुम्हाला विचार. मान्य आहे तुमचं. निधीप्रमाणे त्यांनी तिथे देखील वाटचाल केली पाहिजे, प्रगती केली पाहिजे, हे देखील आमचं म्हणणं आहे. पंढरपूर लोकसभा मतदारसंघाच्या आपण जेव्हा अंदाज घेत होतो, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर असेल, चौफाळा असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, हे खरं तर छत्रपती शिवाजी महाराज चौक हा पंढरपूरच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक आंदोलनांचा केंद्रबिंदू किंवा शुभारंभाचं स्थळ म्हणून इथं म्हटलं जातं. अनेक मोठमोठी आंदोलनं असतील, राजू शेट्टींचं ऊस आंदोलन असेल, असे अनेक आंदोलनं या पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली आहेत आणि त्यांनी राज्यभर मोठी व्याप्ती निर्माण केली होती. त्यामुळंच या परिसरात आपण आलेलो आहोत आणि हे शिवतीर्थावरचे काही जे नागरिक आहेत इथं पण आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय नाव दादा तुमचं? दीपक साठे. काय करता तुम्ही? दुकान आहे का? मी रिक्षा चालवतोय. बरं. काय वाटतं तुम्हाला की येणारी जी निवडणूक आहे त्यामध्ये प्रमुख लढत आहे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की सर की म्हणजे जी काँग्रेसचा जे उमेदवार आहे प्रणिती शिंदे ते 100% निवडून येतील असा अंदाज आहे माझा. का
की गेल्या पंचवर्षकाले जे उमेदवार जो होता त्या उमेदवारानं साधं इकडे फिरकलं बी नाही आणि काय बघितलं बी नाही इकडं. गल्ले बोळले रस्ते बिस्ते तसेच आहे ते, कोण दखल घेतली नाही काय नाही. अशा संदर्भात म्हणजे कसं आहे माहित आहे का की त्या उमेदवाराचं इथल्या मतदारसंघाला नावच माहित नाही. त्यामुळं जे येणारे जे धावपळीचे जे हे आहेत दिवस त्यामुळं फडणवीस शिंदे यातील असे निवडून असा अंदाज आहे माझा. तुमचं काय नाव दादा? तांबोळी हे जा आपलं दुसरं काय तुमचं मत सांगा की मत टाकताना सोबत सध्या नाही जाणार मत टाकणार आहे वेगळं नाही आम्ही त्यांनाच टाकणार. कोणालाही टाका पण आपलं टाकवा लागणार आहे. बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला कुठल्या दोन पैकी कोणता उमेदवार सक्षम वाटते? आम्हाला प्रणितीताई शिंदे. एक दोन कारण सांगू शकता? कारण म्हणजे काय आता? कशासाठी? म्हणजे उमेदवार चांगला आहे, सक्षम आहे, म्हणजे करण्यासारखा म्हणून आम्हाला त्यांना असं यावं असं वाटतंय. काय वाटतं जी सोलापूरची जी निवडणूक लागली आहे आता लोकसभेची, कोण कोण उमेदवार आहेत काय माहिती आहे का तुम्हाला? आता उमेदवार सगळे बरेच जण आहेत की तिथे. तरी त्यातले प्रमुख कोण कोण आहेत? प्रमुख आता काँग्रेसवाले, परत भाजपवाले. त्यात कसं वाटतंय तुम्ही? काय वाटतंय कुणाचं पारडं जड वाटतंय? आता काय आम्हाला आता नवीन जरा बरं वाटेल जरा कुठलं? हे काँग्रेसचं जरा आता काय जरा बरं आहे होईल. म्हणजे काय 1100 आणि 1200 रुपये गॅस मंडळी 10 रुपये शेतनं व्हायचं, त्याची भरती करायची का पोटाला खायचं, कसं परवडायचं आपल्याला असं होते. बरोबर आहे की आपल्याला व्यवसायात ही संधी मिळाली पाहिजे, 4 पैसे मिळाले पाहिजे, प्रपंच चालला पाहिजे, हे महत्वाचं आहे. 1 सीट आलं तरी 20 रुपयाला जावं लागतं, 2 सीट आले तरी 20 रुपयाला जावं लागतं. 10 रुपये सीटच्या वर माणूस पैसे देत नाही, त्यामुळे काय होते भागत नाही. बरोबर असं होतं. मग आता ऊन ताण दिवस सकाळी बाहेर पडले म्हणजे संध्याकाळीच घरी जायचं, वाटाला तुकडा न भेटला. ह्या परिस्थितीत बदल करण्यासाठी काय ठरवलं? मी आता काय ठीक आहे मग आता जरा बदलाव म्हणलं, आता जरा नवीन काय तर बघावं, त्याशिवाय जरा आता हे होणार नाही. पर्याय नाही आता काय. मग नवीन जरा आलं तर जरा आपलं थोडंफार कमी होत जाईल काय तर थोडंफार. उमेदवार कोण आहे माहिती का काँग्रेसचा? हे शरद पवार. नाही आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघ ती एवढं आपलं इथलं अजून आपण त्यात ही गेलं नाही ना, त्यांना विचारलं नाही कधी. काँग्रेसकडून आणि भाजपकडून राम सातपुते म्हणून आहे. बर असू द्या. मग तुमचा कल काँग्रेसकडे म्हणायचं. मग आता काय नाव सांगा तुम्ही? जुबेर पूर्ण सांगा. जुबेर गफूर बागवान. बर काय म्हणतो धंदा पाणी? ठीक आहे. वारकऱ्यावरही जास्त अवलंबून असेल धंदा. तर मला सांगा आता लोकसभेची जी निवडणूक लागली आहे, कसं वाटतं तुम्हाला? कोणता उमेदवार सक्षम वाटतो? आता लोकसभेच्या सोलापूर लोकसभेमध्ये काँग्रेसचा एक उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे, आणखी 2 उमेदवार उभारण्याची शक्यता आहे. आता हा जी 2 त्याच्यातनं कुठला बरा वाटतो? आहे चांगलं आहे. कोण चांगलं आहे उमेदवार? हो का, काँग्रेसकडनं प्रणितीताई शिंदे उभे आहेत, सुशीलकुमार शिंदे खासदार होते, त्यांचे मुख्यमंत्री होते, त्यांची मुलगी. आणि भारतीय जनता पार्टीकडून माळशिरसचे जे आमदार होते राम सातपुते ते उभे आहेत. आता मी तुम्हाला दोन्ही नावं सांगितले, ह्या दोन्ही मधले कुठले बरं वाटतंय तुम्हाला? राम सातपुते. तुमचं काय म्हणणं आहे? राजे लिंबाळकर. राजे निंबाळकर. कुठला मतदारसंघ तुमचा? आम्ही तिकडची उस्मानाबादली. ओमराजे निंबाळकर. त्याची हवा आहे. आमचं काय कुठला मतदारसंघ आहे? आमचं पंढरपूर. सांगा कोण आहे तुमचा उमेदवार? कोण आहे तुमचा उमेदवार? कोण आहे उमेदवार? हे शेण आपला परिचारक खासदारचा. बरं जाऊ दे, काँग्रेस का भाजप सांगा? काँग्रेस. तुमचं काय मत आहे? काँग्रेस का भाजप? आम्ही हे माडा. असं नाही की माडा शेजारीच आहे आमच्या. बबन दादा शिंदे खासदार. खासदार कोण होतं आपलं काय माहित नाही. भाजप का काँग्रेस सांगा मला? भाजपचा होय. तुम्हाला पक्ष भाजप का काँग्रेस आवडतो? भाजप आवडतो. सुनील पांडुरंग बाबर.
काय वाटतं तुम्हाला ह्या निवडणुकीकडे कसं बघता? सर्वसामान्य माणसाला फारसं ह्यातलं म्हणजे उमेदवार कोण काय माहित नसतं. आतापर्यंत एवढे निवडून दिल्यात त्यांनी गोरगरिबासाठी काहीच केलेलं नाही. बरोबर. हा आणि जरी ह्यांना निवडून दिलं तरी परत गोरगरिबांना दाबणार जायती. आताचा प्रश्न असा आहे की जेवढं बंद आहे आम्ही गोरगरीब जगायचं कसं, धंदे बंद आहेत, ही बंद आहे, काय ते येणार आहेत का बघायला? ह्या बारनं मी तर म्हणतो मतदाराला कोणाला मत टाकू नका. जर गोरगरीब बघितलं ही केलं तर तुम्ही मतदान करा, बिनधास्त मतदान करा. पण गोरगरिबाई जर नरडे आवडत असतील, ही भाजपवाले असो, राष्ट्रवादीवाले असो, काँग्रेसवाले असो, कुठला बी पक्ष असो, जर गोरगरिबाई जर नरडे आवडत असतील तर कोणालाही मत टाकू नये असं मी मतदाराला जाहीरपणे सांगून ठेवतो. आता कुणाही मत टाकू नये ह्याच्यासाठी सुद्धा नोटा अवेलेबल आहे आपल्याकडं. पण तरी सुद्धा जर एक उमेदवार निवडायची वेळ आली आता जे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये, तर कोणता उमेदवार तुम्ही म्हणजे सक्षम वाटतो तुम्हाला? काँग्रेस प्रणिती शिंदे का भाजपच्या? जरी नोटा जरी वाटल्या, नोटाचं बटन असतं कुठला नोटा, सर्व नोटा लाटा, मतदारांनी सर्व नोटा करावं आणि आपलं मत हाय असं वाया घालावं माझं मत. ठीक आहे तुमचं. आता दोघांपैकी निवडायची वेळ आली तर, दोघांपैकी जर निवडायची वेळ आली तर मोदींनी शेतकऱ्यासाठी चांगलं केलेलं आहे तसं बघायला गेलं तर. फक्त एवढंच की ही जी राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी त्यांच्याबद्दल रोष पसरवला आहे ती रोष धरू नये आणि शक्यतो कमळाला मतदान करावं. कारण शेतकऱ्यासाठी, शेतकरी ही आपल्याला, शेतकऱ्यांना पिकवल्याशिवाय आपण जगत नाही. शेतकऱ्याने पिकवल्याशिवाय आपण जगत नाही. तर शेतकऱ्याचं जर ते करत असेल तर आपण बिनधास्त त्यांना मतदान करावं. मी सांगतो कोणता उमेदवार सक्षम वाटतोय तुला? उमेदवार भाजपाचा राम सातपुते आणि काँग्रेसकडून प्रणिती शिंदे, कुठलं बरं वाटतंय? प्रणिती शिंदे. प्रणिती शिंदे बरोबर. काय एक दोन कारण काय, कशामुळे मतदान करायचं काय? त्यांचं काम पण चांगलं आहे. बर. आमदार असतानाचं काम. बर. काँग्रेसचा. बर. कोण आहे उमेदवार? प्रणिती शिंदे. बर 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 बर. एक दोन कारण सांगा की जसं भाजपवाले सांगतील हे केलं ते केलं तसं काय केलं? गॅस वाढवला, 300 रुपयाचा गॅस 1100-1200ला. बर. काम करून खायचं का गॅसचं भरायचं का जळण आणायचं का काय करायचं? बर बर. काँग्रेसचं सरकार चांगलं वाटतं. काँग्रेसचं सरकार यायला पाहिजे म्हणजे चांगलं आहे. तुमचं काय मत आहे? माझं मत आहे मोदी सरकारच यायला पाहिजे. विकासाचा विडा उचलून मोदी सरकार चालू झालंय. गॅसचे जरी म्हणतात ना, जसं आता ती काय मोदीच्या हातात नाही, जशी जशी लोकसंख्या वाढेल, 1 किलो ज्वारी घरात आणली तर 2 माणसात, 4 माणसं झाल्यावर काय करणार? कच्च्या तेलाचे काय ते पेट्रोल तिकडं हे आहे. त्यामुळं गॅस दरवाढीचा आणि मोदीचा काही संबंध नाही. मोदी हा फक्त विकास, भाजप आणि विकासच घेऊन जाऊ शकतो प्रत्येक ह्याला. त्यामुळं अगदी योग्य सरकार भाजप 400 पार होणारच. आता तुम्ही म्हणताय की गॅसचे दर वाढले त्याचा आणि केंद्र सरकारचा काही विषय नाही, पण जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि गॅसची किंमत वाढली तर भाजपवाले आंदोलन करत होते. काँग्रेसच्या काळात लोकसंख्या कमी होती, 100 कोटी, आता 150 कोटी. किती झाली लोकसंख्या तुम्हाला माहितीये का? लोकसंख्या वाढली म्हणजे वाढणार का नाही? आणि काय गोरगरीब लोकांना गॅस तिकडे मोदी साहेबांनी फुकट दिलेला आहे, मग त्याचं थोडंफार इकडे होणारच ना. आज दारू 220 रुपयाला क्वार्टर मिळते. कोण आंदोलन केलं का कोणी? गॅस वाढले आंदोलन करताय. हा, रोज दारूला, दुधाचं बिल द्यायला पैसे नाहीत पण दारूला रोज पैसे आहेत. आता तर मोबाईलवर दारू यायला लागली. म्हणजे त्याचा विषय आहे, त्याचा नाही. पण विकासाचं पर्व मोदी साहेबांनी घेतले. आता एवढे मोठे रस्ते, महाराष्ट्र भारत देशाला सगळं दळणवळणाचं हे झालं, कित्येक लोकांना नोकऱ्या मिळाल्या. आता ह्या गोरगरिबाचं हाय काम चालू, ज्याचं त्याचं काय सगळीकडे जात होईल हळूहळू. पण भाजप अगदी सत्तेत आला तर बरं होईल म्हणतोय मी. सगळ्या लोकांनी कमळला मतदान करावं असं माझे प्रामाणिकपणे इच्छा आहे. नाव सांगा तुमचं? संतोष तुकाराम पवार. आमचं कसं आहे, आम्ही मजुरी काम करतो. आम्हाला काम लागत नाही, काय नाही. चोपड्यात येतो. परत ते कसं आहे माहिती का, आमचं काम यावं आम्हाला विनंती आहे. आम्हाला काम लागलं, काम मिळालंच पाहिजे. तुम्ही रोज काम करून स्वतःचं प्रपंच चालवता म्हणजे काम मिळालंच पाहिजे. काम मिळण्यासाठी काय करावं लागेल? आता कसं आहे, मजुरांची संख्या पण इथं जरा जास्त दिसायला लागली, पहिले नव्हती. पण आम्हाला इथं थांबून बी देत नाही, तर आम्हाला काम बी लागत नाही. ते इकडे जावा, तिकडे जावा, तिकडे जावा, तिकडे जावा. ही ती चोपाळ्यात नाही इकडे पाठवलं शिवा चौकात. शिवा चौकात ना आता म्हणतात तिकडं
दगडांना तिकडे जावा, तिकडं त्या टाकी पैसे उभा राहावा असं म्हणतात. मग आम्हाला काम कसं लागायचे असं. काय नाव तुमचं म्हणलं? आपलं खराब नाव आहे. बर, काय करता उद्योग? उद्योग मजुरी, मजुरी. मोज मजुरी करतो, ते करून खातो. काय वाटतंय ही निवडणुकीत कुठली पार्टी जड नाही वाटते? नाही, निवडणुकीत आता भगवंताने पांडुरंगानं कुठली पार्टी येईल किंवा काय येईल, ऐका, पार्टी काय भगवंताच्या आशीर्वादावर येणार नाही, तुम्ही नाही, मतदान केल्यावर येणार आहे. मतदान केलं ते बहुसंख्येचं मत आहे ना. बरोबर बरोबर. परमेश्वरानं जे बहुसंख्येचं मतानं ते येऊ शकल किंवा कोणाचे. तुमच्या दृष्टीनं कोण येईल असं वाटतं? आमच्या दृष्टिकोन आपण काय भगवंतावर शावा, आपण काय सांगू शकत नाही. आता तुम्ही मतदान करायला का पांडुरंग जाणार? नाही ना, पांडुरंगाला मतदान आपण कुठे करू, ज्या त्या वेळेला येईल त्यावेळेला करू शकतो. काय शेवट रिझल्ट कसा आहे ते कळतो, तुम्हालाच कळेल. मोहिते पाटील आले आणि आमचं इथं आता आम्हाला राहायला जागा नाही, खाय प्यायला नाही. आम्ही कामाला येते, बघा कपडे घेऊन कामाला येते. काय करायचं, काम नाही, हाय काय नाही, धंद्याचं आमच्या समजा अवघड चाललंय. काय करा हा, होय समजा बरोबर आहे, येईल ही येईल किंवा ती येईल, भाजप येणार, पण आमचं काय हा, मग ही बघा आमचं काय ते बघा, मग काय करावं, इलाज नाही. आणि येणार 100% येणार, तुम्ही बघा. ते नितीन जनार्दन मोरे. काय वाटतंय तुम्हाला ही जी निवडणूक आहे ह्याच्यामध्ये कसं कुणाचं पारडं जड वाटतंय? पारड सध्या महाविकास आघाडीचं जड आहे असं आमचं म्हणणं आहे. कोण कोण उमेदवार आहेत? कसं उमेदवार आम्ही माढा मतदारसंघात येतोय. आम्हाला भाजपतर्फे नाईक निंबाळकर आणि शरद पवार गटातर्फे अजून कोण फिक्स माहिती नाही, पण जो कोण असेल तो तुतारी चिन्हावरती त्यांना. मोहिते पाटील आले तर हो, तर ते तुतारी चिन्हावर आले तर आम्ही त्यांना मतदान करणार. कारण भाजपचा असा विषय झाला की 2014ला आम्ही भाजपलाच मतदान केलं, 2019ला पण त्यांना केलं, परंतु सध्या भ्रष्टाचार इतका वाढलाय आणि भ्रष्टाचारी त्यांच्या पक्षात घेतले की त्यांचं पूर्णच थांबतंय जागेला. त्यामुळे आम्ही आता यावेळेस भाजपला नाही मतदान करणार. नाव सांगा पहिलं. सचिन धनंजय गोडके. काय वाटतं तुम्हाला ही जी निवडणूक आहे लोकसभेची, यामध्ये कुठला उमेदवार सक्षम वाटतोय तुम्हाला? भाजपचा राम सातपुते. पण भाजपचे ह्या पूर्वीचे जे 2 खासदार होते त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे, म्हणजे महाराज असतील किंवा त्याच्या आधीची बनसोडे असतील. काम आहे ना, काम आहे. सामान्य लोक म्हणतात त्यांनी कामच केलं नाही काही असं म्हणतात, पण काम चालू आहेच की. आता प्रशांत मालकांचं सुद्धा काम चालू आहेच की. प्रशांत मालकच्या संदर्भात सगळं आहेच घेऊ. म्हणजे अवताडे आहेत, प्रशांत मालक आहेत, पण बघणारे जे आपले इथले स्थायिक आहेत ते प्रशांत मालक काय असेल ते बोललं ते होत आहे ना. एकंदरीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा जेव्हा आपण अंदाज घेत होतो त्यावेळी व्यापारी असतील, रिक्षावाले असतील, टांगेवाले असतील, मोलमजुरी करणारे असतील किंवा काही पक्षाचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी आपापली परखडपणे मतं इथं व्यक्त केलेली आहेत. जे काही सोलापूर लोकसभेचा निकाल आहे तो पाहण्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे, परंतु या व्हिडिओविषयी आपलं काय मत असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये परखडपणे आपणही लिहू शकता. व्हिडिओ जर्नलिस्ट राम अभंगरावसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.